चला पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आमदार चषक 2026 या स्पर्धेमध्ये कासगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये गोरेगाव या दोन टीम दरम्यान मॅच पाहायला मिळतीये. हो पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती अगदी आपण पाहता लाऊड अपील झाली आहे पंचांकडे. पहिला बॉल जर पाहिला तर अगदी आपण पाहता पडल्यानंतर आतमध्ये आला, पाडवरती आदळला आणि तिथून मात्र डॉट बॉलच पाहायला मिळतोय. 4 ओव्हरची मॅच आहे आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये टार्गेट सेट करायचं आता कासगाव टीमला. पहिला डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. मुशरफ गोलंदाज आपण पाहताय मागच्या मॅचमध्ये देखील जबरदस्त कामगिरी केली होती. हो इथे देखील आपण पाहताय गॅपमध्ये बॉल चाललाय, मिडॉनच्या बाजूनं बॉल चालला लॉंगॉन सीमा पार, चौकार. ओपन झालं बॅटिंग करणाऱ्या कासगाव टीमचं. 22 ऑन स्ट्राईक आहे. हो यावेळी आउटसाइड दी ऑफ स्टंप आणि पंच देखील सांगतात की वाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव आली आहे. एक्स्ट्राच्या धावानं आपण पाहताय 5 धावा धाव फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. ओ मिसफील्ड झाली आहे पुनश्च एकदा आणि आणखीन एक धाव इथून कंप्लीट होती आहे. 2 धावा इथून देखील आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावांना धावफलक जाऊन पोहोचलाय. 7 धावा धावफलक्यावरती पाहायला मिळतात. मुशरफचे हे षटक आपण पाहताय. पहिला डॉट बॉल त्यानंतर चौकार, बघ वाईड आला, आता दुहेरी धाव पाहायला मिळतीये. एक क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. कासगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहताय गोरेगाव. यावेळी अगदी आपण पाहता 51 मधून बॉल टाकला, डीप मध्ये चालला, लॉंग ऑफचे फिल्डर वेगाने धावत आलेत. हो चांगली फिल्डिंग, फेकी देखील अचूक पाहायला मिळते सेकंड गेंद वरती. तोपर्यंत मात्र बॅटर पोहोचलेत. 2 धावा आल्यात. 2 धावांना आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 9 वरती 9 धावा धावफलक्यावरती आल्यात. मुशरफचं हे षटक खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं P1चं पॉवर प्लेचं षटक आणि त्याच्यामध्ये 4 बॉलमध्ये 9 धावा. चांगला बॉल मुशरफचा, आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतोय. 22ला खऱ्या अर्थानं बॉल समजलाच नाहीये. अगदी एखादा बॉल वेगानं अगदी पुढे निघतोय, एखादा बॉल अगदी जर पाहायला गेलं तर कटरचा देखील वापर होतोय. मिश्रणामध्ये गोलंदाजी चालू आहे मुशरफची. आपण पाहताय 5 बॉलमध्ये आतापर्यंत त्यांना 9 धावा खर्च केल्यात. 22 सेकंड गेंदवरती 5 बॉल त्यांना आतापर्यंत खेळलेत. 8 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. एक वाईटचे धाव आपल्याला पाहायला मिळाले. शेवटचा बॉल हो इथे आता पिकेलाय, फिल्डर डाऊन दी बॉल, पकडली एक कॅच, पहिली विकेट आली आहे. रियांश 11 कासगाव टीमची फलंदाज बाद होईल 22. एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा धाव फलक्यावरती 9 विकेट्स आले. 22 परतला आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय करण आणि त्याच्या साथीनं ऋतिक
ऋतिक आणि करण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 4 ओव्हरची मॅच आहे आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये आता टार्गेट सेट करते रियांश 11 कासगाव टीम गोरेगाव टीमच्या अगेन्स्ट. सेकंड ओव्हरमध्ये आराम. पहिला बॉल लोवर फुल टॉस पिक केलाय. बॉल सरळ चालला डीप स्क्वेअर लेग मध्ये, ठोकलाय षटकार. धाव फलकावरती पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवरती अगदी स्वागत केलंय फलंदाज करणनं, गोलंदाज आरमचं. पहिल्याच बॉलवरती षटकार. पुन्हा एकदा फुलटोल वसूल केला. लॉंग ऑनला क्लिअर केला. बॅक टू बॅक दुसरा आला करणच्या बॅट मधून हा षटकार. षटकार आले फलंदाज करणच्या बॅट मधून. 6 बॉल खऱ्या अर्थानं करणनं प्रतीक्षा केली होती स्ट्राईक साठी आणि जशी स्ट्राईक मिळाली तसं मात्र एअर स्ट्राईक करायला सुरुवात केली आहे. 21 धावा रियांश 11 कासगाव टीमच्या अकाउंट मध्ये पाहायला मिळतात. मागणं ठरला आराम. यावेळी खोलात टाकलाय. चांगला बॉल पाहायला मिळतोय. गती वाढवली या बॉल मध्ये. अगदी आपण पाहताय फुल लेनचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न आणि इथून देखील आपण पाहताय डॉट बॉलच पाहायला मिळतोय. पहिल्या 2 बॉलवरती षटकार आल्यानंतर आता डॉट बॉल देखील पाहायला मिळाला. तर मात्र गोलंदाजाचा कमबॅक तर त्याला देखील करावा लागेल, कारण की पहिल्याच 2 बॉलमध्ये जर पाहिलं तर मात्र मोठे फटके आलेत. ओपन शकता शॉर्ट बॉल शॉर्ट पूल केला, गॅपमध्ये ढकललाय. फिल्डर आलेत वेगानं. एक तर कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न होणारच नाहीये. एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 22 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आरमचा आतापर्यंत त्यांना धावा खर्च केल्यात. एका ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये 13. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 4च्या 4ही बॉल आपण पाहताना करणनं मात्र फेस केलेत. आता ऋतिक आला स्ट्राईक वरती. इथे अगदी आपण पाहताय मिस टायमिंग राहिला. हवेमध्ये फिल्डर आले, जज करतात. जजमेंट चुकलंय. कॅच ड्रॉप आणि धावा देखील आपण पाहता इथून मात्र कंप्लीट होतील. त्या म्हणजेच 2 आणि या 2 धावांना आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचले 24-24. फिल्डिंग मध्ये खऱ्या अर्थानं खराब कामगिरी. इथे देखील आपण पाहताय कॅच ड्रॉप झाली होती अगोदरच्या बॉलवरती आणि आता जखमेवरती मीठ चोळत असताना फलंदाजानं ठोकलाय षटकार. षटकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 30. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. रियांश 11 कासगाव टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 30. विकेट आली ती 1. भावेश बाद झालाय.
करण आणि त्याच्या साथीनं ऋतिक मैदानाच्या आतमध्ये आता गोलंदाजीसाठी आपण पाहताय मोहम्मद आला. तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहताय गोरेगाव टीमकडनं 30 धावा 2 ओव्हरमध्ये पाहायला मिळतात. चांगला स्टार्ट मिळाला, सुरुवात चांगली मिळाली आहे. पहिली विकेट लवकर आली होती, परंतु त्याच्यानंतर करण आणि ऋतिकमध्ये चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते आहे. दोन्ही बॅटरनं मात्र संघाला सावरलं. आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे. रियांश 11 कासगाव टीमनं गोरेगाव टीमच्या विपक्षामध्ये दोन्ही टीम एकाच विभागामधून बिलॉंग करतात आणि इथून मात्र अगदी आपण पाहताय थोडासा कमी गतीने टाकला होता मोहम्मदनं, पीक करता आला नाहीये. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात केली आहे मोहम्मदनं डॉट बॉलनं. पहिला डॉट बॉल फेकलाय. कमबॅक करावा लागेल मोहम्मदला, कमबॅक करावाच लागेल, कारण की पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30 धावा आल्यात. कमीत कमी धावसंख्येवरती रोखायचं असेल तर मात्र डॉट बॉल फेकावे लागतील. एक एक धाव त्यांना इथून वाचवावी लागेल. ओ यावेळी पाठीमागे फिल्डर पुढे निघाले, बॉल पाठीमागेच राहिलाय आणि तोपर्यंत धावा देखील मिळत आहेत. त्या दोनही फिल्डरकडनं चुकी झाली. शॉट फाईन लेग शॉट थर्ड मॅन. दोनही फिल्डर पुढे निघाले आणि बॉल बरोबर पाठीमागेच राहिला. नो मॅन्स लँडमध्ये धावा मिळतील 2. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये खराब कामगिरी पाहायला मिळती आहे ती मात्र गोरेगाव टीमकडनं. फिल्डिंगमध्ये तुम्हाला धावा वाचवायच्या आहेत आणि तुम्ही अशा पद्धतीनं धावा खर्च करूच शकत नाही. तुम्ही कॅचेस ड्रॉप करूच शकत नाही, कारण की ऑलरेडी विपक्षी टीम आपल्या टीमच्या अगेन्स्ट खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग आतापर्यंत करते. 32 धावा धावफलकावरती आहेत. मोहम्मदचा पुढचा बॉल ओपडल्यानंतर बाहेर निघालाय. पंच सांगतायत हा वाईट बॉल आहे. एकसाची धाव जरूर आपल्याला पाहायला मिळते. एकसाच्या धाब्यानं धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 33. 33 धावा धावफलकावरती. वाईट बॉल आल्यानंतर आता मात्र थोडंसं प्रेशर, थोडंसं टेन्शन गोलंदाजावरती देखील असतं. ओ फुलटॉस, बॉलला सरळ पाठवलाय काऊ कॉर्नरच्या पलीकडे, ठोकलाय षटकार. बॉल द्या बॉल. हायेस्ट जा आता बॉल शोधून आणा. आणखीन एक ठोकलाय काऊ कॉर्नरच्या वरतून. बॅक टू बॅक दुसरा षटकार. आलेत. फलंदाज कुणालच्या बाट मधून धावसंख्या जाऊन पोहोचले 45. अगदी आपण पाहताय दुखापत झाली आहे आणि तरी देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय काय बॅटिंग करतोय करण. 45 धावा धावफलकावरती. तिसरं षटक चालू आहे. रियांश 11 कासगाव टीम बॅटिंग करते पहिल्या सत्रामध्ये. हो यावेळी पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, लॉंग लेगला खऱ्या अर्थानं क्लिअर करायचं होतं, परंतु टायमिंग प्रॉपर नाहीये. एकच धावेतून आपल्याला पाहायला मिळते. एका धाव्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 46. शेवटचा बॉल मोहम्मदच्या या षटकातील. आतापर्यंत 5 मध्ये त्यानं 16 धावा खर्च केल्यात. भरपूर चांगली गोलंदाजी तो देखील करत होता, परंतु कॅच ड्रॉप झाली आणि त्याच्यानंतर अगदी आपण पाहताय बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले. यावेळी आली सिंगल. साईक वरती आलाय ऋतिक, तो देखील 2 मध्ये 8 वरती बॅटिंग करतोय. 46 धावा रियांश 11 कासगाव टीमच्या धावफलकावरती. हो इथे देखील गॅप मध्ये चाललाय बॉल, जाईल सीमा पार. धावा मिळतील 4. आलाय चौकार आणि या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर. रियांश 11 कासगाव टीमची एक बाद 50. अर्धशतक कंप्लीट.
ओ स्विच हिट केलाय. पुन्हा एकदा चुकी झाली आहे. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. फैजलच्या विरोधामध्ये आलाय चौकार. ऑन साईडला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत एकच धाव येईल. एका धाव्यानं धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 55 वरती. 55 धावा धावफलक्यावरती आहेत. फैजलचं हे षटक. पहिल्या 2 बॉलमध्ये 5 धावा. मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं होतं गोरेगाव टीमच्या विरोधामध्ये अगदी आपण पाहताय मोठी धावसंख्या उभारली होती, परंतु याच गोरेगाव टीमनं मात्र त्या धावसंख्येचा पाठलाग केला होता. आणि आता पुन्हा एकदा पहिल्या सत्रामध्ये कासगाव टीमनं 55 धावा आतापर्यंत बनवल्यात. आणि आता रियांश 11 कासगाव टीमला पुरस्कृत केले आहे. ती सर्वज्ञ कैलास वैखरे आणि रियान जयेश वैखरे या दोघांनी आज संघ पुरस्कृत केलाय. रियांश 11 कासगाव. दुसरी मॅच चालू झाली आणि जवळपास आता एक इनिंग संपायला आली तेव्हा या गोष्टीचा उलगडा झाला आणि पुरस्कर्त्यांचं नाव फायनली आमच्या समोर आलं. ओ इथे देखील आपण पाहता बादची कडा घेतली आहे आणि महत्वाची विकेट फलंदाज बाद. हो 55 धावसंख्येवरती तिसरी विकेट आली आहे रियांश 11 कासगाव टीमची. या षटकातील जर पाहिलं गेलं तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. फैजल हो आणखीन एक चांगला बॉल, परंतु पंच सांगतात की वाईड आहे. एक्स्ट्राची धाव आली आहे. 56 धावा धावफलक्यावरती आल्यात. आतापर्यंत चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिलं सत्र चालू आहे. फैजल गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक घेऊन जितेश हो चांगला बॉल. रन्स घेण्याचा प्रयत्न. आणखीन एक विकेट सॅक्रिफाईस होतीये. आता स्ट्राईक वरती राज आलाय. राज लहाने सॅकिंग एंड वरती. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील. करण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होता त्यावेळी अगदी आपण पाहता वेगानं धावा आपल्याला पाहायला मिळाला, परंतु करण बाद झाल्यानंतर आता धावा सामल्यात. पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता आणि तदनंतर मात्र सिंगल आली. मग रनआउटची विकेट, तदनंतर करणची विकेट. ओ इथून देखील आपण पाहताय वाईट बॉलच आलाय. आणखीन एक एक्स्ट्राचा बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचली 57. शेवटचा बॉल या षटकातील बाकी. पहिलं सत्र चालू आहे. रियांश 11 कासगाव टीम बॅटिंग करते आहे. त्यांच्या विरोधामध्ये गोरेगाव. ओ इथे देखील आपण पाहताय बाची लिडिंग एज घेतली आहे आणि बॉल अगदी जर पाहायला गेलं तर कव्हर मधून डीप कव्हर पर्यंत पोहोचलाय आणि पुन्हा एकदा मिसफील्ड झाली आहे. तोपर्यंत धावा चौथी धाव देखील कंप्लीट झाली. गुड रनिंग बिटवीन विकेट. 4 धावा इथून कंप्लीट केल्यात त्या मात्र या दोन्ही बॅटरनं. आणि या 4 धावेनं धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 61 आणि आता 62 धावसंख्येचं लक्ष आहे ते गोरेगाव टीमच्या समोर.
धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आता गोरेगाव टीमला. मोठी धावसंख्या आहे 62, 24 बॉलमध्ये. मागच्या मॅचमध्ये धावसंख्येचा पाठलाग करत असताना जबरदस्त खऱ्या अर्थानं मार्च आपल्याला पाहायला मिळाली होती. गोरेगाव टीमनं त्या धावसंख्या चेस केल्या होत्या आणि पुनश्च एकदा आता 24 बॉलमध्ये 62 धावसंख्येचं लक्ष आहे आणि गोरेगाव टीमला खऱ्या अर्थानं चेस करायला आवडतं. आणि आता 24 बॉलमध्ये 62 धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. सलामीचे दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आरम आणि मोहम्मद हे दोन सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सॅकिंग एंडवरती आपण पाहताय फलंदाज आरम आणि नॉन स्ट्राईक एंडवरती मोहम्मद आणि गोलंदाजी मार्कवरती आलाय रियांश 11 कासगाव टीमचा गोलंदाज करण लहाने, ज्यानं बॅटिंग दमदार केली आहे. ज्यानं बॅटिंग दमदार केली आहे तो आता गोलंदाजी मार्कवरती आला. आमचे डीजे मास्टर त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष आभार. खूप चांगलं संगीत आणि त्याचनंतर आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी देखील त्यांच्यावरतीच आहे. 24 बॉल 62 लक्ष. करण लाने गोलंदाजी मार्कवरती. समोर आपण पाहता आराम नाश्ता केंद्रवरती मोहम्मद. पहिला बॉल करणचा. हो पहिलाच बॉल कट करायचा होता परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. वेग होता या बॉलवरती, प्रचंड वेगाने टाकला होता. पहिला बॉल 62 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अगदी डॉट बॉलच फेकला तो मात्र गोलंदाज करण लहानेनं. हो आणखीन एक चांगला बॉल पहा. अँगलला बरोबर बाहेर काढले जातात. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून ॲक्शन रिप्ले आपण जरूर पाहू शकता. ज्या पद्धतीनं करण लहाने बॉलिंग करतोय. पिचिंग जर पाहिली गेली तर मात्र आउटसाईडली लेग स्टंप आहे परंतु तिथून बॉलला बरोबर जर पाहिलं गेलं तर ऑफ स्टंपच्या देखील बाहेर आणतोय. इतका टर्न पाहायला मिळतोय करण लहानेचा. लेग कटर पाहायला मिळतोय आणि त्याच्यामध्ये वेग देखील अप्रतिम आहे. बॉलवरती बोटं फिरवली जातात. करण लहानेच्या माध्यमातून बॅटिंग दमदार केली आहे. आता गोलंदाजी करतोय. हो यावेळी सफल झाले होते. जागा बनवली स्ट्रोकसाठी. रनआउटची संधी परंतु फलंदाज पोहोचलेत. धाव सिंगल मिळाली. चिकी सिंगल. रिक्स होती या धाब्यामध्ये परंतु रिक्स घ्यावीच लागेल कारण की 62चा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या 1. अकाउंट ओपन झालंय. गोरेगाव टीमचा एक्सिलेटरवरती पाय द्यावा लागेल. मोठे फटके मारावे लागेल. मोमेंटम बनवावा लागेल. आता मोठ्या फटक्यांचीच आवश्यकता आहे या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी. आक्रमण हे बचाव आहे आता गोरेगाव टीमसाठी. हो पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेग मध्ये. हो त्या ठिकाणी बॉल लागलाय. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. लगेच जा लगेच जा. नको पाणी नको. ओके ओके पहा जास्त असेल तर त्याला बाहेर घ्या. 12वा प्रतिनिधीला आतमध्ये पाठवा. हा चला चला लगेच. क्रिकेट आपल्याला भरपूर खेळायचं आहे. पहिले आपली सेफ्टी. मिळाली संधी रवीला देखील फायनली या मॅच मध्ये खेळण्याची परंतु 12वा प्रतिनिधीची कामगिरी देखील भरपूर चांगली राहिली आहे. प्रत्येकाची नावं आमच्यापर्यंत पोहोचवणं, प्रत्येकाचे रेकॉर्ड्स आमच्यापर्यंत पोहोचवणं, कोण कोणत्या मॅचमध्ये किती खेळला, किती व्हाईट बॉल आले, किती नो बॉल आले, किती चौकार, किती षटकार, या सगळ्या गोष्टींची खऱ्या अर्थानं अचूक माहिती हे आमचे 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवतात. आम्ही किती स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरलो, रनरअप ठरलो, या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं 12 प्रतिनिधीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचत असतात. त्याच्यामुळे 12 प्रतिनिधी देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. ओ यावेळी अगदी आपण पाहताय समोर फोर्स केला. लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय. फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग मयूरनं त्या ठिकाणी केली आहे. एकच धाव आपण पाहताय. एका धाब्यानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचले. 62 धावसंख्येचा पाठलाग करत असताना गोरेगाव टीमची आत्तापर्यंत 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आरम आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय मोहम्मद हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीम एकाच विभागामधील आहेत, वागणी परिसरातील. व पुन्हा एकदा ऑन साईड लागते आपण पाहताय. हाफ फटका काऊ कॉर्नर मध्ये चाललाय. फिल्डर वेगानं धावत आलेत.
तोपर्यंत फक्त एकच धाव पाहायला मिळते. गॅप शोधण्याचा प्रयत्न चालू आहे गोरेगाव टीमच्या फलंदाजांचा, परंतु गॅप मिळतच नाहीये. एका ओव्हरमध्ये धावा आल्या 3. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे करण लहानेनं. बॅटिंग करत असताना चांगला स्टार्ट, संघाला एक चांगल्या टोटलपर्यंत घेऊन गेला आणि आता मात्र त्याच टोटलचा बचाव करत असताना पहिलं षटक हे अवघ्या 3 धावसंख्येचं फेकलंय. ज्या फलंदाजांना मागच्या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं आक्रमक बॅटिंग केली होती आणि त्या बॅटिंगच्या जोरावरती संघ खऱ्या अर्थानं दुसऱ्या फेरीमध्ये दाखल केला होता, चेस केला होता, त्या संघाच्या विरोधामध्ये आपण पाहताय आता मात्र 3 धावसंख्येचे षटक. राज लहाने गोलंदाजी मार्कवरती. 18 बॉल 59 धावसंख्येची आवश्यकता आहे. दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत, आरम आणि मोहम्मद. एखाद्या फलंदाजाला यावेळी अगदी आपण पाहता स्क्वेअर ऑफ द विकेट फटका, फिल्डर कडनं चुकी, बॉल सीमा पार. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 7. 7 धावा धावफलक्यामध्ये आपण पाहताय. याच फटक्यांची नितांत आवश्यकता आहे. हे फटके येणे फार गरजेचं आहे. हे फटके जर का आले, यावेळी खोला टाकलाय, बॅटची कडा घेतली, शॉट थर्ड मॅन कडे, डायरेक्ट हिटचा चान्स, बॅकअप अगदी दूर आहे, दुसरी धाव मिळणारच नाही. एकच धाव पाहायला मिळतीये. एका धाब्यानं 8 धावा धावफलक्यावरती. मोहम्मद आता स्ट्रायकिंग एंड वरती आहे. राज लहानेचं हे षटक, पहिल्या बॉलवरती चौकार, तदनंतर मात्र सिंगल आली आहे. 2 मॅच जिंकली आहे. स्वर्गीय कार्तिक 11 प्रथमेश धामोते आणि आता मात्र सेकंड राऊंडची ही दुसरी मॅच. यातील कोणता संघ त्या टीमच्या अगेन्स्ट ती क्वार्टर फायनलची मॅच खेळताना पाहायला मिळेल. परंतु आणखीन एक चांगला बॉल आणि पंच सांगतात यस, फलंदाज बाद. यातला बॉल ऑन साइडला, मनगटाच्या साह्यानं बॉलला पाठवले सीमा पार, फजलच्या बाट मधून आला हा पहिला शॉट. चांगला बॉल यावेळी पडल्यानंतर बाहेर निघाला. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 13 बॉल 48 धावसंख्येची आवश्यकता आहे. 13 बॉल 48 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतला वाईट साठी. चला तिसरे पंच या, चेक करायचं आहे. अंपायर्स तिसरे पंच
फेअर डिलिव्हरी आहे. डॉट बॉल. 12 बॉल 48 धावसंख्येची आवश्यकता. सॉरी, 13 बॉल 48 धावसंख्येची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल 13-48. ओ आडव्या बाटनं प्रहार चढवलाय. ताकद आहे या फटक्यामध्ये. बॉल सीमा पार. धावा 6 मिळतील. षटकार. आता 12 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत, त्या मात्र 42. संख्येची आवश्यकता आहे, म्हणजे प्रत्येक षटक्यामध्ये तुम्हाला 22 धावा बनवाव्यास लागतील. 12 बॉल 42 धावसंख्येची आवश्यकता आहे. ओ पहिलाच बॉल स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. पहिल्याच बॉल वरती ठोकलाय फलंदाज. आरामनं षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली या षटकाराच्या साह्यानं 36. आता 11 बॉल मध्ये 36 धावसंख्येची आवश्यकता. 36 धावसंख्येची आवश्यकता आहे. 26 धावा धावफलक्यावरती आल्यात. 11 मध्ये 36 अजूनही बनवायच्या आहेत. आरम आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय फैसल. हो चांगला बॉल इथे यष्टीरक्षकाला अगदी आपण पाहताय पायावरती जोरदार बॉल आपटला आणि तिथून मात्र सरळ गोलंदाजाकडेच रिटर्न. इतका वेग पाहायला मिळाला. 22च्या स्वरूपामध्ये धाव आली आहे, ती मात्र एका धाव्यानं 27 धावा धाव फलक्यावरती. आता इक्वेशन खऱ्या अर्थाने इथून बदलेल. 10 बॉल 35 धावसंख्येची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉल खऱ्या अर्थानं तुम्हाला हिट करावा लागेल. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला मोठा फटका मारावा लागेल. 10 बॉलमध्ये 35 धावसंख्येची आवश्यकता आहे. ओ फुलटॉस, परंतु मिस हिट झालाय. फिल्डर आहेत, पकडले कॅच, मिळाली विकेट. फलंदाज बाद होईल फैसल. चांगला आहे आणि तोपर्यंत जर पाहिलं गेलं तर मात्र एक धाव इथून पाहायला मिळतीये. एका धाबानं आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचला 28. 8 बॉलमध्ये धावा बनवायचे 34. कुणाल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला.
परंतु स्ट्राईकवरती आराम आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या आरामनं आतापर्यंत 8 बॉलमध्ये 13 धावा बनवल्यात. हो शॉर्ट आर्म पुल करायचा होता, ताकद जनरेट झाली नाहीये. एक तर कंप्लीट झाली आहे, दुसरीचा प्रयत्न करतायत आणि ते दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. 2 धावा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल 30. 7 बॉलमध्ये आता धावा बनवायच्या त्या 32. 7 मध्ये 32 हव्यात. हा बॉल या मॅचचा निर्णायक बॉल असेल. या बॉलवरती खऱ्या अर्थानं संपूर्ण या मॅचचं चित्र अवलंबून आहे. या बॉलवरती जर का मोठा फटका आला तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये त्या धावा थोड्या कमी पाहायला मिळतील. परंतु या बॉलवरती जर का डॉट बॉल आला तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये या 32 धावा आपल्याला जरूर पाहायला मिळतील. चला स्पीडअप करा. ओ फटका तर लॉप केलाय. लॉंग ऑफला क्लिअर करत असताना काय फटका पाहायला मिळतोय. फलंदाज आरामच्या बाटमधून आला षटकार आणि या षटकारानं समीकरण बदललंय. मॅच बॉल द्या. माहोल चेंज करा. सॅड सॉन्ग नका लावू. थोडंसं माहोल चेंज करा. आता गरमीचा माहोल आहे. आता आपण स्पर्धेच्या खऱ्या अर्थानं अंतिम टप्प्यामध्ये आलोय. त्याच्यामुळे आता माहोल क्रिएट करा जरा. मॅचेस देखील तशाच होत्यात. आता तुम्ही देखील थोडेसे रेडी व्हा. 6 बॉल 26 धावसंख्येची आवश्यकता. 36 धावा धावफलक्यावरती. सॅकिंग एंडवरती आपण पाहताय कुणाल आहे. हो पहिलाच बॉल आडव्या बाटने खेळलाय. ओ फील्डकडनं चुकी झाली आहे. बॉल सरळ चाललाय. वाडिश लॉंग ऑन सीमा पार चौकार. क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाहीये. मॅच क्लोज झाली आहे. या मॅचचं क्लोज एन्काउंटर कोण करेल याच्याकडे सर्वांचं लक्ष. 5-22 गोलंदाज थोडासा प्रेशर मध्ये आलाय. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. मिसफिल्डचा आलाय परंतु 4 धावा आल्यात. आता 5 बॉल मध्ये 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. सॅकिंग इनवरती कुणाल आहे ज्यानं 2 बॉल मध्ये आतापर्यंत 5 धावा बनवल्यात. हो चांगला बॉल. इथे संधी आहे रनआउटची. फलंदाज बाद. आरम 4 बॉल 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. आरम मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा आहे. तो स्ट्राईक वरती आलाय. त्यानं मात्र विकेट सॅक्रिफाईस केली आहे आणि त्याला स्वतःला स्ट्राईक हवी होती. 4 बॉल मध्ये 22 धावा बनवायच्या आहेत. आरमला मोठे फटके मारावे लागतील. 4 बॉल 22. 10 बॉल मध्ये आतापर्यंत 21 धावा बनवल्यात आरमनं.
चला फिल्डिंग लावून घ्या, वेळ करू नका, एकत्रित येऊ नका. 4 बॉलमध्ये 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. कोणता संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल होईल? स्वर्गीय कार्तिक 11 प्रथमेश धामोते या टीमच्या अगेन्स्ट ती क्वार्टर फायनलची मॅच खेळेल. यासाठी मात्र आता ही मॅच देखील फार महत्त्वाची आहे. यातील खऱ्या अर्थानं जिंकणारा संघ तो प्रथमेश धामोते टीमच्या विरोधामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. 4 बॉल 22. पहिलाच बॉल ऑन साइडला टर्न केलाय. बॉल सरळ चालला मिड विकेट सीमा पार. आरमच्या बॅटमधून आलाय षटकार. प्रेक्षक आहेत, आमचे आयोजक देखील आहेत, त्यांना विनंती आहे की बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. षटकारानं पुनश्च एकदा आपण पाहताय समीकरण या ठिकाणी बदललंय. 3 बॉल आणि आता 16 धावसंख्येची आवश्यकता आहे. 46 धावा धाव फलक्यावरती आला. 3 बॉल 16ची आवश्यकता आहे. आता खऱ्या अर्थानं सर्वांचं लक्ष लागलं या मॅचकडे. या मॅचमध्ये अगदी आपण पाहताय थोडंसं ट्विस्ट निर्माण झालाय, कारण की आरमनं मात्र या मॅचला कलाटणी दिली आहे. 3 बॉल आता 16 धावसंख्येची आवश्यकता आहे, म्हणजे 3ही बॉलवरती मोठे फटके मारावे लागतील. ते मात्र आरमला त्यानं साईक घेतली आहे. पहिल्या बॉलवरती तर षटकार आलाय. 3 मध्ये 16 होतील का? गोलंदाज आपण पाहताय, गोलंदाजी मार्कवरती रियांश 11 कासगाव टीमचा जितेश या 3 बॉलमध्ये 16 धावा वाचवेल का? फुलटॉस बॉल स्केअर केला. एक्स्ट्रा कव्हर मधून काढला, डीप मध्ये चालला. फिल्डर आहेत. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न करतोय आरम. स्वतःकडे साईक ठेवण्याचा प्रयत्न आणि ते फिल्डरकडनं चुकी. साईड देखील स्वतःकडे राहिली आणि मात्र रन्स देखील इथून कंप्लीट झाली आहे. 2 धावा आल्यात. आता 2 बॉल आणि कंपल्सरी 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. शेवटचे अंतिम निर्णायक 2 बॉल आणि 14 धावसंख्येची आवश्यकता. 12 बॉलमध्ये 29 वरती बॅटिंग करतोय आरम. टीमची धावसंख्या 48. 2 बॉलमध्ये 14ची आवश्यकता. चला टाइम घेऊ नका, मॅच लगेच स्टार्ट करा. 2 बॉल 14 कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे, त्याच्यामुळे 2 बॉलमध्ये तुम्हाला 14 धावा या कंपल्सरी चेस कराव्याच लागतील या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. काय जबरदस्त हाय व्होल्टेज मुकाबला मैदानाच्या आतमध्ये. 62 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता आणि सुरुवात थोडीशी अगदी आपण पाहताय शांत गतीने झाली होती. विकेट्स आल्या होत्या, परंतु आरमनं एका हाती खऱ्या अर्थानं किल्ला लढला आतापर्यंत. इथे देखील फटका चांगला आहे. कव्हर मधून बॉलला काढलाय. बॉल अगदी डीप कव्हरला चाललाय. तोपर्यंत 1 कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. 50 धावा धावफलक्यावरती आल्यात. अर्धशतक तर कंप्लीट झालंय गोरेगाव टीमचं. 1 बॉलमध्ये आता 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. शेवटचा 1 बॉल 12 धावसंख्येची आवश्यकता. आता खऱ्या अर्थानं दूर राहिली आहे मॅच गोरेगाव टीम पासून, परंतु जबरदस्त खेळला आरम. एकटा खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये या धावसंख्येचा पाठलाग करत असताना. 13 बॉल 31 शेवटचा बॉल. इथे मिस टायमिंग स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडतायत कॅच आणि ते मॅच जिंकली आहे रियांश 11 कासगाव टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम गोरेगाव. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट करण लहाने, ज्यानं बॅटिंग करत असताना धावा बनवल्यात. थँक्यू डीजे. गोलंदाजी करत असताना आपण पाहता ज्यानं पहिलं षटक हाताळलं आणि त्या पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या, त्या 3 इकॉनॉमिकल षटक. 62चा बचाव करण्यासाठी ते षटक फार महत्वाचं ठरलं. चला करण लहाने या आपण मॅन ऑफ द मॅच साठी. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच करण लहाने. 12 बॉल 33 बॉलिंग करत असताना 3 धावसंख्येचे षटक.